मराठा सेवा संघ 32वा वर्धापन दिनानिमित्त पुसद कवडीपुरा येथील गणवंतराव देशमुख महाविद्यालयाच्या सभागृहात 1 सप्टेंबर रोजी 4:30 वाजता प्रमुख प्रसिद्ध वक्ते प्रवीण देशमुख यवतमाळ यांच्या परखड शब्दातून छत्रपती शिवाजी महाराजांचा सामाजिक समन्वय या विषयावर जाहीर व्याख्यान झाले। आजपर्यंत मराठा सेवा संघ या सामाजिक संघटनेने गेल्या 31 वर्षांमध्ये सामाजिक प्रबोधनाची परंपरा जपून सामाजिक सलोखा राखण्याबरोबर मानवी कल्याणाचे कार्य करीत समाजाला योग्य दिशा देत असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज राजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण दिगंबर जगताप, जिल्हा अध्यक्ष यवतमाळ महाराष्ट्र संघ सेवा यांनी मराठा सेवा संघाने आज प्रयत्न केलेले कार्य व पुढील दिशा यावर आपले प्रास्ताविक भाषण करून मार्गदर्शन केले। या कार्यक्रमानिमित्त गणेश पाटील यांची दत्तशिखर संस्थान माहूर येथे प्रसिद्ध सचिवपदी पुनश्च दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यानंतर पुसद तहसीलदार राजेश चव्हाण यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला। तसेच श्रेया राजेंद्र कदम या विद्यार्थिनीने यवतमाळ जिल्ह्यातून स्कॉलरशिप मधून प्रथम आल्याबद्दल तिचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। याचबरोबर उत्कृष्ट तलाठी पुरस्कार मिळाल्याबद्दल कामराज चौधरी व गजानन जाधव यांनी सामाजिक कार्याबाबत शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मौंद उपस्थित होते। विशेष मुख्य अतिथी गणेश पाटील, सुधीर देशमुख, संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य दिगंबर जगताप, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष यवतमाळ राम देवस्कर, बांधकाम सभापती जिल्हा परिषद यवतमाळ अनिरुद्ध पाटील, हर्षल देशमुख, सुरेश कदम तथा आमंत्रित मान्यवरांसह शिवप्रेमी व समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश बेंद्रे यांनी केले। प्रफुल्ल जोशी, विदर्भ न्यूज, पुसद।